2 दिवस गावाला आलोय तर चांगलंच कोवळं ऊन भेटायला लागलंय रमाला. पुण्यात तर चारी बाजूनी बिल्डिंग्स असल्यामुळं काही घरात ऊन पडायचा प्रश्नच येत नाही. इथे बरोबर दरवाजा उघडला की ऊन पडतं, खिडकीतून ऊन पडतं, तर तिला इतकं छान वाटत होतं. इकडे बघा रमाबाळ कसं टाळ्या वाजवायला लागले दीदीचं बघून आणि मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली. इकडे मग आत्तू तिला शिकवत होती तर मोठे मोठ्याने ओरडून तिला सांगत होती मला पण येतं म्हणून. आणि इकडे मस्त असा मी लूक दाखवत होते बाहेरचा. तर सकाळ सकाळी चहा खाल्ली गावाकडे मस्त असं. आम्ही गेलो होतो माझ्या नंदेच्या घरी, कारण की रमाच्या बहिणीचा म्हणजे नंदेच्या मुलीचा बड्डे होता. माझी भाची आहे ती. तर आम्ही सगळी तयारी करत होतो बिर्याणीची. आम्ही मस्त अशी बिर्याणी करणार होती. काल मामाला बघून इतकं रडू आलं होतं रमाला, पण आज त्याच्याबरोबर मस्त खेळत होती. मग आम्ही टेरेसला गेलो. आम्ही टेरेसलाच हे मांडली होती चूल वगैरे, कारण की खाली तर काही एवढी जागा नव्हती व्यवस्थित, खराब होतं खालचं सगळं. त्यामुळं म्हटलं चला टेरेसलाच बांधूयात. इकडे फोटोज वगैरे काढले आम्ही मस्त मस्त माझे आणि रमाचे. आणि चूल पेटवली होती मी, त्याला मस्त असं हे लावत होते, जाळ लावत होते. आणि त्याच्यानंतर आम्हाला करायची होती बिर्याणी आणि आई पण आम्हाला मदत करत होत्या. आता खरं सांगायचं म्हटलं तर बिर्याणी बनवली होती माझ्या नंदावाने, पण क्रेडिट मला घ्यायचं होतं, म्हणून मी मधून त्यात मसाले टाक, तांदूळ टाक असं करत होते. 2 मिनिटाच्या वर मी काही चुलीसमोर थांबू शकत नव्हते. सगळेजण आयत्या गोष्टी माझ्या हातात देत होते आणि मी त्याच्यामध्ये टाकत होते. मॅरिनेशन पण माझ्या नंदेने करून ठेवलं होतं. कांदा पण तळून ठेवला होता. मी फक्त त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकली, मसाले टाकले आणि थोडंसं हलवलं आणि झाले बाजूला. आता तुम्हाला दिसेल दुसरा हात लगेचच कोणाचा येतोय तिथे. मला तर फार मज्जा येत होती गावी आल्यामुळे. तर गावी आल्यामुळे सगळेजण आम्ही एकत्र भेटलो होतो. आम्ही सगळेजण एकाच शाळेतले, त्यामुळे इतक्या गप्पा वगैरे मारणं चाललं होतं आमचं. तर कोणाला वाटणार पण नाही, आम्ही सगळे एकाच शाळेतले आणि सगळे एकत्र फॅमिली. तर सगळ्या शाळेच्या गप्पा चालल्या होत्या आमच्या. सर्व जुन्या गोष्टी आठवून आम्ही पुन्हा शाळेत जगत होतो असं वाटत होतं, परत शाळेत गेलो की काय. आणि इकडे ट्रायलला पण मलाच बसवलं होतं चिकन शिजले का बघायला. तर बघा मी पातेलं घेऊनच बसले होते चिकन शिजले का बघायला. मग मस्त असे लेयर लावून घेतले आणि त्याच्यावरती कलर टाकून घेतला छान असा, आणि मस्त असा सनसेटचा व्ह्यू मी कॅप्चर करून घेतला होता. इकडे मुक्ताचं आवरायचं चाललं होतं, मी तिला आवरून देत होते कारण की बड्डे गर्ल होती, म्हणून म्हटलं आता मीच आवरायला घेते. तिचं छान असं आवरून घेतलं होतं मी. तिचा मेकअप छान केला होता. मेकअप म्हणजे फक्त लिपस्टिक आणि थोडीशी पावडर लावली होती. इथे रमाबाळाचं पण आवरून ठेवलं होतं मी आणि तिला आईंना म्हटलं थोडा वेळ तिच्याकडे बघा, मी बाकीचं तोवर आवरून घेते माझं. रमाचे बाबा सगळ्यांशी रमाशी ओळख करून देत होते, सांगत होते मुक्ता दीदीची बहीण आहे ही म्हणून. आणि इकडे मी पण तयार वगैरे झाले मस्त, केस वगैरे विंचरून. आणि इकडे बड्डेसाठी सगळ्या लेडीज आल्या होत्या. रितिकाने सगळ्यांना बोलवलं होतं, आजूबाजूवाल्यांना, त्यांचे फॅमिली फ्रेंड सर्कल सगळे आले होते आणि बड्डे छान असं सेलिब्रेट केला. तर असा होता माझा आजचा दिवस. तर भेटू नेक्स्ट व्लॉग.